Good morning, dear students. I welcome you all in this lecture on compulsory English, and today we are going to discuss the grammatical portion tense. So, this is the book Roots prescribed in the syllabus of Gondwana University Gadchiroli for BA first year, first semester. And according to the syllabus as prescribed by the university, we have to study three tenses: present continuous tense, past continuous tense, and past perfect tense. So let us see what exactly is tense. तर तुम्हाला माहिती आहे की कुठलीही भाषा ही चांगल्या प्रकारे बोलण्यासाठी त्या भाषेमध्ये तुम्हाला ग्रामरचा अभ्यास असतो. ठीक आहे. मग ग्रामरचा अभ्यास करताना ग्रामरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली तर ती म्हणजे टेन्स. टेन्सला मराठीमध्ये आपण काळ देखील म्हणतो. समजा मला एखादी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर ती गोष्ट कशा प्रकारची आहे, कुठल्या काळामध्ये सांगायची आहे याचा विचार मला आधी प्रथम करायचा असतो. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक लँग्वेजमध्ये टेन्सचा वापर हा केला जात असतो. ठीक आहे. एखादं वाक्य सांगायचं की लगेचच त्याच्यामध्ये टेन्सचा वापर येत असतो. तर इंग्लिश लँग्वेजमध्ये मुख्यतः आपण या टेन्सला तीन याच्यामध्ये डिवाइड करू शकतो. तर पहिला आपण घेणार याच्यामध्ये प्रेझेंट. ठीक आहे. प्रेझेंट घेणार पहिला. दुसऱ्या याच्यामध्ये आपण घेणार पास्ट आणि तिसरं आपण घेणार फ्युचर. तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की इंग्लिश टेन्स पहिले पाहायचे आहेत कुठले? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता या टेन्सचे आपण पाहणार आणखी काही सब डिव्हिजन ज्याला म्हणतो आपण. समजा आता प्रेझेंट घेतला तर प्रेझेंटमध्ये पहिला असणार सिंपल. ठीक आहे. तर त्याला आपण म्हटलं आहे सिंपल प्रेझेंट. तर सिंपल प्रेझेंट हा आहे तुमचा पहिला टेन्स. कुठला टेन्स? सिंपल प्रेझेंट. पास्टमध्ये देखील पहिला टेन्स आपण पकडला की पहिला टेन्स पास्टमधला असणार सिंपल. पास्टमध्येही तुमचा पहिला टेन्स असणार सिंपल पास्ट टेन्स. इकडे असणार सिंपल प्रेझेंट टेन्स, इकडे असणार सिंपल पास्ट टेन्स. आणि फ्युचरमध्ये देखील तुम्हाला पहिला टेन्स आपल्याला घ्यायचा आहे सिंपल. काय असणार? सिंपल फ्युचर टेन्स. ठीक आहे. तर हा झाला आपला याचा पहिला टेन्स. कुठला? प्रेझेंटचा पहिला टेन्स आपण घेतला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. तर सिंपल प्रेझेंट टेन्स हा आहे पहिला टेन्स. त्याला मराठीत आपण म्हणतो साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स. पास्टचं तसंच सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ आणि सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ. तर हे आहे या तीनही टेन्सला खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा एक फॉर्म्युला यासाठी, कारण पुष्कळच्या मुलांना या टेन्सची नावं माहिती नसतात. मुलांना विचारलं किती टेन्स आहे, मुलं म्हणतात सर 3 टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे. ठीक आहे. पण त्यांना विचारलं की बाकीच्या टेन्सबद्दल माहिती सांगा, तर ते मुलं काय होतात? कन्फ्यूज होतात. ठीक आहे. तर कन्फ्युजन न होता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सिंपल प्रेझेंट, ठीक आहे, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. हा दुसरा टेन्स याच्यामध्ये आपण घेणार आहोत तो म्हणजे आहे कंटिन्युअस टेन्स. ओके. कंटिन्युअस. इथे घेणार कंटिन्युअस आणि इथे देखील येणार कंटिन्युअस.
तर तुम्ही पाहू शकता की प्रेझेंटचा दुसरा टेन्स आपण इथे सांगितला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिला कुठला होता सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा कुठला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याचप्रमाणे पास्टचा पहिला टेन्स आपण सांगितला होता की सिंपल पास्ट टेन्स आहे, दुसरा कुठला आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, सेम टू सेम फ्युचरचा देखील पहिला टेन्स कुठला आहे याचा सिंपल फ्युचर टेन्स, दुसरा टेन्स कुठला आहे याचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, तर तुम्हाला टेन्सची नावं लक्षात ठेवण्यासाठी हा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. ठीक आहे, काय करायचं पहिले पाहायचं की टेन्सचे 3 मुख्य प्रकार प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट म्हणजे काय होते वर्तमान काळ. ठीक आहे, प्रेझेंटचे, पास्टचे आणि फ्युचरचे हे 2 आहेत टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. इकडे सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. इकडे सिंपल फ्युचर टेन्स अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके, हां, तर प्रेझेंटचे 2 टेन्स इथं आपण अभ्यासले आहे. पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरा याचा प्रकार आपण घेणार परफेक्ट. परफेक्ट टेन्स म्हणजे का असा टेन्स जो पूर्ण आहे. ठीक आहे, प्रेझेंटमध्ये पूर्ण झालेला टेन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणू परफेक्ट टेन्स. ठीक आहे, प्रेझेंटमध्ये जो सुरू आहे एखादी क्रिया त्याला आपण काय म्हणणार कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. तर पहिला आहे सिंपल, दुसरा आहे कंटिन्युअस, तिसरा आहे परफेक्ट. पहा वाचताना मी कसा वाचणार याला सिंपल प्रेझेंट टेन्स पहिला टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दुसरा टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स तिसरा टेन्स. आणि चौथा जो टेन्स आहे तो या 2 टेन्सचं एक मिश्रण आहे. त्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर हा आहे याचा चौथा प्रकार प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचे 4 मुख्य टेन्स असतात. ठीक आहे, पहिला टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, आपण पूर्ण करत आहोत ती वाक्य. पहिला टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. Next tense present perfect tense. ठीक आहे, आणि चौथा आपण काय पाहिला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर अशा प्रकारे ही या काय आहे टेन्सची ही या प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत. ओके.